मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईहून ठाणे नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मनश्री, रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सायन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते त्या ठिकाणी? सध्या मी ज्या रस्त्यावरती उभी आहे हा रस्ता आहे, एकीकडे सिलिंकला जाणारा हा रस्ता आहे, सायन एव्हरान नगरचा हा परिसर आहे। आणि इकडे माझ्या बाजूला तुम्ही बघताय पूर्णतः ट्रॅफिकची कोंडी तर झालेली आहेच, मात्र त्याशिवाय आपण बघतोय की अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे रस्त्यांना। एव्हरान नगरमध्ये इकडे प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे, घोटावर पाणी साचलेलं आहे। आणि मी स्वतः या ट्रॅफिक जॅममध्ये फसलेली आहे। मुंबईकडे जाणारे सगळे रस्ते, विशेषतः दक्षिण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः जाम झालेला आहे। माझ्या पुढे सिलिंगचा जो नवीन ब्रिज तयार करण्यात आलेला आहे तो आहे, जो BKC कडे आपल्याला घेऊन जातो। आणि दुसरा भाग जो आहे तो मागचा रस्ता म्हणजे चेंबूरचा रस्ता आहे। आणि समोरचा रस्ता हा दक्षिण मुंबईकडे जाणारा, दादरकडे जाणारा रस्ता आहे। आणि इथून पुढे तुम्ही बघताय की माझ्या समोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खरं तर आजचा दिवस मुंबईकरांसाठी अतिशय स्पेशल असतो। दहीहंडीचा दिवस आहे, गोपाळकाल्याचा उत्सव आहे। काल कृष्ण जन्माष्टमी पार पडली, घराघरात कृष्ण जन्माचे पाळणे हल्ले। मात्र आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी थोडासा कठीण जाऊ शकतो। दहीहंडी उत्सवावर, गोपाळकाला उत्सवावरती पावसाचं सावट आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण प्रचंड प्रमाणात पाऊस तर पडलेला आहे। साधारणतः 5 तासांमध्ये, गेल्या 5 तासांमध्ये रात्री सर्वाधिक पाऊस पडलेला आहे। त्याच्यामुळे अगदी आपण जर मुंबई शहराचं जर बोलायचं झालं तर मुंबई शहरातला सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी सध्या मी उपस्थित आहे त्या सायन, प्रतीक्षानगर, एव्हरान नगर या भागात झालेला आहे। आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय की अक्षरशः तळ साचलेला आहे। मुंबई महापालिकेचं रस्ते वाहतूक आणि पूल विभागाचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे जागोजागी खड्डे खोदलेले आहेत, रस्ते खोदले गेलेले आहेत। त्याच्यामुळे हे पाणी साचण्याचं प्रमाण हे अधिकच आपल्याला बघायला मिळतं आहे। ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी हे पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतं। इतकंच नाही तर हवामान खात्याने आज मुंबईकरता रेड अलर्ट घोषित केलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना असं आवाहन केलंय की कामाशिवाय बाहेर पडू नका। खरं तर आजचा दिवस अनेकांसाठी सुट्टीचा दिवस आहे, मात्र दहीहंडी गोपाळकाला उत्सवानिमित्ताने अनेक जण, विशेषतः तरुण मंडळी ही घराबाहेर पडतील। त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली सुरक्षितता बघूनच बाहेर पडावं असं आवाहन केलं जातंय। साधारणतः मध्यरात्रीनंतर म्हणजे 1 वाजेपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये मरोळ अग्निशमन केंद्र ज्या ठिकाणी आहे तिथे तब्बल 207 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। त्यासोबतच पूर्व उपनगरामध्ये सर्वाधिक पाऊस हा विक्रोळीत झालेला आहे। तर शहर भागामध्ये सर्वाधिक पाऊस हा सायन, प्रतीक्षानगर, एव्हरान नगर ज्या भागात सध्या मी उपस्थित आहे त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस असला तरी सुद्धा मुंबईकडे जाणारी, दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक ही शब्दशः ठप्प झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच वाहतुकीची दृश्य मी आपल्याला लाईव्ह दाखवते आहे। मी सुद्धा या वाहतुकी कोंडीमध्ये अडकलेली आहे, खोळंबलेली आहे। माझ्या बाजूला रस्त्याला अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्याच्यामुळे सगळे जे बॅरिकेडर्स आहेत, जे पोलिसांनी लावलेले होते ते सुद्धा इकडे माझ्या बाजूला रस्त्यावरती पडलेले आहेत। कुठल्याही म्हणजे वाहतुकीसाठी जी काही व्यवस्था केलेली असते पोलिसांनी त्याचा कुठलाही उपयोग झालेला नाहीये। माझ्या उजव्या बाजूला सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जो चेंबूरकडे जाणारा रस्ता आहे। आणि डाव्या बाजूला सुद्धा जो दक्षिण मुंबईकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामुळे आजची मुंबईतली परिस्थिती मुंबईकरांसाठी कठीण आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता नसेल तर अजिबातच घराच्या बाहेर पडू नये। दहीहंडी उत्सव, गोपाळकाल्याचा उत्सव हा घरात राहूनही एक वेळ साजरा करता येईल, मात्र सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं। नक्कीच आपण ही दृश्य पाहतोय तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेलं आहे, नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला देखील आवाहन करतोय, तुम्ही देखील प्रवास करताना काळजी घ्या, सावधपणे हा प्रवास करा। आणि तसंच मुंबईकरांना देखील आपण आवाहन करूयात की आज गरज असेल तरच घराबाहेर पडा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।